नागपूर महापालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे आणि मोहन मते विकास कामांसाठी सतत निधीची मागणी करतात. हे चांगलं असून कामासाठी डोकं खात रहा म्हणजे कामं होत राहतील असा मिश्किल सल्लाही त्यांनी दिला. यावेळी 579 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचं वितरण आणि व्हॉट्सअप तिकीटिंग सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच राज्यभरातील हजारो पदभरती आणि नागपूर महापालिकेतील 4407 नियुक्त्यांबाबतही त्यांनी माहिती दिली. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशामुळे संबंधित भागात उबाटा गटाला धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नवागतांचे स्वागत करत विकास आणि जनतेचा विश्वास हीच शिवसेनेची ताकद असल्याचं सांगितलं. यावेळी अनेक आमदार, खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान नागपुरात पावसानं विश्रांती घेतल्यानं तापमान 33 अंशावर पोहोचून उकाडा वाढलाय. मात्र 28 आणि 29 जुलैला विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता अजूनही जमा न झाल्यानं राज्यातील लाखो महिला प्रतीक्षेत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता असून 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान रक्कम खात्यात जमा होऊ शकते असं सांगण्यात येते. जूनचा हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना जून आणि जुलैचे मिळून 3,000 मिळण्याची शक्यता आहे. ई-केवायसी नंतर सुमारे 1.70 कोटी पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला असून प्रलंबित अर्जांची पडताळणी अजूनही सुरू आहे. अमरावतीच्या मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विषबाधेच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. टिटंबा, बिजू धावडी, सावलीखेडानंतर आता सुसुर्दा आश्रमातील 15 ते 20 विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाली आहे. आतापर्यंत 4 शाळांमधील 100हून अधिक विद्यार्थी बाधित झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावकर यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. या घटनांनंतर सेंट्रल किचनमध्ये भोजन पुरवठा तातडीनं बंद करून संबंधित पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आज दुपारी विधेयक संसदेत मांडतील. पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांसाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे संस्थापक नंदन नीलकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन केल्याची घोषणा केली असून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यावर हा गट काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात पोलीस विभागात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आलाय. आयोगाच्या सूचनेनंतर 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार पोलीस महासंचालक कैलास मकवाना यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. नीरज कुमार आणि रचना माहोर यांची पोलीस मुख्यालय, तर कौशलेंद्र सिंह गुर्जर आणि राजीव बिठोरे यांची दतिया जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता, पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जाते. कॅस्पियन समुद्रातील इराणच्या व्यावसायिक जहाजांवरील कथित हल्ल्यानंतर इराण-युक्रेन तणाव वाढलाय. इराणनं युक्रेनवर हल्ल्याचा आरोप करत हा संयुक्त राष्ट्राच्या चार्टरचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं असून या कारवाईला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी दिलाय. हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय. दुसरीकडे युक्रेननं निर्बंधाखाली लष्करी मालवाहू जहाजांवर ड्रोन कारवाई केल्याचा दावा केलाय. दरम्यान इराणनं युक्रेनच्या कार्यवाहक मुत्सद्दींना समन्स बजावत तीव्र राजनैतिक निषेध नोंदवलाय.
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो गटात सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचलाय. स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 190 किलो उचलून तिनं राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्ण आणि एकूण चौथे पदक आहे. या विजयामुळे भारताला स्पर्धेतील पहिलं सुवर्ण पदक मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन करत तिला प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान असल्याचं म्हटलंय. इंडियन आयडल 16 ची विजेती म्हणून ओडिसाची ज्योतिर्मयी नायक हिने बाजी मारली आहे. तिने ट्रॉफीसह 20 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं. ग्रँड फिनालेमध्ये सैया ओ सैया या गाण्यांवरील तिच्या सादरीकरणानं सर्वांची मनं जिंकली. तर जबलपूरचा तनिष शुक्ला प्रथम उपविजेता ठरला. संगीतासोबतच ज्योतिर्मयी कॅन्सर रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचेही काम करते. ट्रॉफी जिंकल्यानंतर तिनं हा क्षण स्वप्नपूर्ती असल्याचं सांगत कुटुंब, चाहते, परीक्षक आणि मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.